नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या समोर आणि तहसील कार्यालयाच्या समोर मागच्या 3 दिवसापासून 2 नागरिक आमरण उपोषणाचा त्यांनी मार्ग पत्करलाय। नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत हेच जाणून घेण्यासाठी मी आलो आहे। कालच नुकताच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पार पडला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या समोर नुकतंच आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे। नेमकं काय मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलो। तुमचं नाव पूर्ण अगोदर मला सांगा। माझं नाव आहे उमेशनाथ गोडके। मी राहणार सर्वे नंबर 4 ला। इथं मौलानी टेकडी असं त्या गल्लीचं नाव आहे। इथं माजी नगरसेवक यांनी कायद्याचा दुरुपयोग करून आमच्या जागेवर त्यांनी कब्जा केलेला आहे। असे कित्येक वर्ष तरी त्यांनी आमच्या जागेवर कब्जा केलेला आहे, तरी आम्हाला सरकारकडून अजून काही ही झालं नाही। कोणता काय बंद करा ते। माझ्या लेकराचा उपोषणकर्त्याची आई देखील या उपोषणामध्ये सामील आहे। काय नेमकी मागणी आहे? आमचं घर आम्हाला मिळावं आणि ह्याने धमकून ही करून आमचं घर याने हडप केले। माझ्या सासू सासरेपासूनचं घर आहे माझं ती, आणि माझ्या लेकराला 3 दिवस झालं उपोषणला बसवल्यामुळे माझ्या लेकराचा आवाज निघणं झालाय आणि माझ्या सासूला बी मानसिक त्रास देऊन देऊन माझ्या सासूने एक दिवशी जीव सोडून दिली। आम्हाला सगळ्यांचा मानसिक त्रास भरपूर आहे आणि ह्यांनी मंत्र्याचा ह्याचा धाक दाखवून आम्हाला धमकी देऊन आमच्या घरावर यांनी कब्जा केलेला आहे आणि घरात त्यांनी राहत आहेत। किती वर्षापासून कब्जा करण्यात आला? त्यांनी आता 4 वर्ष झालं सर। त्यांचं नाव रहीम खान पठाण आहे। दुसरं रहीम खान पठाणच नाव आहे त्यांचं। इब्राहिम खान पठाण आहे ती। यापूर्वी तुम्ही कधी उपोषणाला बसले होते? किती दिवसापासून हे इथल्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहात? हे कबालनामे भेटल्यापासून सर आम्ही नगरपालिकेच्या तहसीलच्या चक्रा घालत आहोत। काही आम्हाला काही त्यांनी हे केलेलं नाही। असं काहीच परिस्थिती असं काहीच काय करायला असं आम्हाला काहीच माहिती नाही। 2018 ला आम्ही अर्ज दिला होता, अजून काही त्याच्यावर कारवाई झाली नाही। तरी वारंवार आम्ही अर्ज देऊन थकल्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसले। याची नोंद घेऊन आम्हाला योग्य ती न्याय द्यावा ही माझी सरकारकडून मागणी आहे। आज 3रा दिवस आहे उपोषणाचा। कोणत्या अधिकाऱ्याने तुमच्याकडे भेट दिली? कोणताच अधिकारी आला नाही आणि कोणताच अधिकाऱ्याने आम्हाला काही शब्द बी बोलला नाही, आम्हाला बघायलाही आला नाही। पदाचा गैरउपयोग करत या ठिकाणी या नागरिकांच्या मालमत्तेवरती कब्जा करून त्यांचा जो आहे मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न अहमदपूर शहरात सुरू असल्याचं यातून तुमच्यापर्यंत पोहोचतंय। निश्चितच स्थानिक प्रशासन या घटनेकडे कसं लक्ष देऊन या नागरिकांना न्याय देते हे पाहणं आवश्यकतेचं ठरतंय। त्याचबरोबर दुसरं एक आमरण उपोषण सुरू आहे याच ठिकाणी आणि त्यांचाही विषय आहे कबालनाम्याच्या संदर्भात। शेखूभाई मागच्या अनेक दिवसापासून हे 3ऱ्यांदा त्यांचे उपोषणाची वेळ आहे। शेखूभाई यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत हे सुद्धा मी जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। शेखूभाई, कितव्यांदा आहे तुमचं आमरण उपोषण? आज 3रा उपोषणाचा तुमचा दिवस आहे। माझं नाव शेख रहीम मोहम्मद साहब आहे। मी राहणार मौलानी नगर सर्वे नंबर 4 मध्ये राहत आहो। याच्या अगोदर 21 तारखेला 7व्या महिन्यामध्ये मी उपोषणाला बसलो होतो। 28 तारखेला शासनानं म्हणलं होतं मला नगर परिषदनं की तुम्हाला 20 दिवसात आम्ही काय आहे तर ती कारवाई करून तुम्हाला पत्र देऊ। तर त्यानं पत्र बी दिलेलं होतं मला, इथं लिहिलेलं आहे। पत्रात काय म्हटलं होतं? पत्रात म्हणलं होतं तुम्हाला 20 दिवसात आम्ही कारवाई करून तुम्हाला ते क्रमांक तिथं उठवण्यात येईल असं म्हणले होते त्यानं। तर आतापर्यंत 2 महिने व्हायला आलेत, आतापर्यंत त्यानं आम्हाला पत्र बी दिलं नाही, त्याच्यावर काही कारवाई बी केली नाही। आता परवा नाली काढून घेतलेली आहे फक्त तिथं, आणि तिथं वारंवार त्यानं कब्जा जास्त वाढत चाललं त्यांचा। आता आमचं एकच म्हणणं आहे की त्याचं कबाल कॅन्सल करून तिथं APJ अब्दुल कलाम वाचनालय व गार्डन हे करून द्या शासनानं, हेच आमची उमेद आहे। मला सांगा, 20 दिवसामध्ये प्रशासनानं तिथलं अतिक्रमण हटवून देऊ असं आश्वासन दिल्यानंतरही
काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. नेमकं यामागचं कारण काय असू शकते, काय सांगायचं आहे? ह्याच्या मागचं ते आता मंत्री साहेब त्यांच्या सोबत आहेत आणि माजी नगरसेवक आहे. आम्हाला असं वाटतंय की बाबासाहेब पाटील साहेब यांचं गैरउपयोग करून हे माजी नगरसेवक जे रहीम खा पठाण आहे त्यांचं नाव घेऊन अधिकाऱ्याला काय दाबत आहे का, आम्हाला असं संशय येत आहे. कुठे बी गेलं तर त्यांचे आता एवढं आम्ही पुरावे द्यायला होते त्यांना, तर पुरावे आमचं न बघता त्यांना त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात झालेत. तिथं येऊन त्यानं पंचनामा स्वतः केलेले आहेत. तिथं पंचनामा करून बी हो काही 2018 मध्ये ही परिस्थिती होती, तिथं काहीच नव्हतं. मग हो का त्याच्यानंतर ही कारवाई त्यानं केली, हो का इथं कब्जा केलं त्यानं. मग त्याच्यानंतर हो का अजून एक आहे, असं वारंवार त्यानं कब्जा त्याचा वाढत चाललाय. तर त्याचं शासन त्याचं जबाब घेत नाही, तर राजकीय दबावामध्ये येऊन काही कामं करत आहेत. आम्हाला हे वाटतं आता 3 दिवस झालं आम्ही इथं उपोषणाला बसलेले आहेत. उपाशी बसल्यावर कोणी येऊन बघायला आम्हाला तयार नाहीत का, गरिबाचं हे ऐकणार नाहीत का, हे आमचं म्हणणं आहे त्यांचं. आता हे नागरिक आहेत सर्व नंबर 4चे मौलाली नगरचे, आता तुम्ही ह्यांना बी विचारू शकता. काय म्हटलं? मुख्यतः अशी मागणी शेकूबाईची आहे की गेली जवळपास आम्ही 45 ते 50 वर्षापासून ह्या कबाल्यासाठी किंवा अतिक्रमणधारकांना नामानुकूल करून द्यावे म्हणून हा संघर्ष चालू असताना गेली 2-4 वर्षापूर्वी लोकांचे घर कब्जे करणे किंवा लोकांना चिरीमिरी देऊन आपल्या पदाचा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून घेणे आणि जे सहकार मंत्री आहेत सध्याचे माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या वरदहस्तामध्ये हे लोक आपले अधिकाऱ्यांना पण चिरीमिरी देऊन किंवा काही थातूरमातूर उत्तरे देऊन त्यांना हा गोरगरिबांची मुस्कटदाबी करत आहेत. तरी हे होऊ नये हे आम्हाला प्रशासनाशी जाग यावी किंवा प्रशासन ह्याच्याशी सक्षम राहून ह्या गोरगरिबांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आमची आहे. आणि शेकूबाई जे आहेत उपोषणकर्ते म्हणून आज तरी पण पूर्ण परिसर पूर्ण सर्वे नंबर 4 शेकूबाईच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. निश्चितच सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि इथलं स्थानिक प्रशासन या घटनेकडे तात्काळ आणि गांभीर्यानं लक्ष देऊन या नागरिकांना न्याय देतील ही अशी अपेक्षा आहे. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.